एत कळा विद पण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. या ओवीत माऊली व्यासमुनींच्या अद्भुत प्रतिभेचे आणि त्यांच्या पुण्यप्रतापांचे वर्णन करतात. एत कळा विद पण कळा या ग्रंथांमध्ये केलेली कलेची अशी काही विलक्षण कळा आहे, ती शब्दांना अर्थ लागतो आणि अर्थाला माधुर्य लाभते आणि त्या माधुर्यातून जीवनाला दिशा मिळते. व्यासांची लेखणी म्हणजे केवळ कथा सांगणारी लेखणी नव्हे, ती माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी, त्याला विचार करायला लावणारी आणि शेवटी आत्मचिंतनाकडे घेऊन जाणारी लेखणी आहे. पुण्यासी प्रतापू आगळा, व्यासांचे पुण्य हे असामान्य आणि त्यांचा प्रतापही आगळा आहे. त्यांच्या पुण्यशक्तीमुळेच त्यांच्या लेखणीतून असा महाग्रंथ जन्मला. खरंच आहे, कोणाच्याही हातून सुंदर निर्मिती होऊ शकत नाही. सुंदर निर्मिती होण्यासाठी खरंच काहीतरी पुण्य आपल्या झोळीमध्ये असावे लागते आणि तेव्हाच ते पुण्य लाभते. ज्यामध्ये धर्म आहे, नीती आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी जीवनाचे यथार्थाचे दर्शन आहे. महाभारतामध्ये केवळ पांडव कौरवांची कथा नाही आहे, त्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या मनातील महाभारत आहे. मोह, मत्सर, लोभ, क्रोध, अहंकार यांच्याशी चालणारे युद्ध आहे आणि या युद्धातून सत्य, धर्म आणि विवेकाचा विजय कसा मिळवायचा याचा मार्गदर्शक दीपही आहे बघा. म्हणूनच माऊली म्हणतात, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. राजा जन्मेजयाच्या मनात जे दोष होते, जे कलंक होते, ते या महाकथेच्या श्रवणाने सहज नाहीसे झाले आहेत. इथे अवलीळा हा शब्द फार सुंदर आहे. जणू काही प्रयत्न न करता सहजपणे लीलेप्रमाणे, याचा आध्यात्मिक अर्थ फार मोठा आहे. सतग्रंथांचे श्रवण, संतांचे विचार आणि भगवंताचे नामस्मरण यांची संगत लाभली की आपलं जीवन धन्य होतं. आपल्या अंतःकरणातले दोष हळूहळू विरघळून जातात आणि मनावर साचलेली धूळ जशी पावसाच्या सरीने धुवून जाते, तसेच संत वाङ्मय आपले मन शुद्ध करते. म्हणून ही ओवी आपल्याला सांगते की ग्रंथ वाचणे म्हणजे केवळ अक्षरे वाचणे नव्हेत, तर त्या अक्षरांमधून स्वतःला वाचणे होय. व्यासांची लेखणी ही अशी दिव्य होती की तिने एका राजाचे दोष हरले आणि ज्ञानेश्वर माऊलींची वाणी अशी अमृतमय आहे की ती आजही आपल्या अंतःकरणातील दोष, अहंकार आणि अज्ञान धुवून काढण्याची शक्ती ठेवते. म्हणूनच संत वाङ्मयांच्या सहवासात राहूया, शब्दांना जीवनाशी जोडूया आणि ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीतून आपल्या अंतर्मनाचा आरसा पाहूया. रामकृष्ण हरी. जय माऊली. एथ कळा विद पण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले.